आता आपण म्हणतोय की आता जर तुम्ही चर्चा पाहिलीत तर जेनझींच्या भाषेकडे जाते, त्यांनी कशा प्रकारे आंदोलन केलं ह्याकडे जाते. पण ह्याकडे नाही जाते की हे आंदोलन पहिल्याच दिवसापासून सुरू झालं त्यावेळेस सरकारने काहीच उत्तरं दिली नाही. हे आंदोलन सुरू झालं त्यावेळेस हा मार्च होणार आहे हे माहीत असूनही तेवढं कॉर्पोरेशन प्रशासनातर्फे केलं गेलं नाही. तुम्ही लाठीचार्ज केलात, तुम्ही आमच्याशी चर्चेला कोणाला पाठवलं नाही. पोलिसांनी हिंसाच केलेली आहे. विदाऊट नेमप्लेट्स पोलीस तिकडे होते, काही सिव्हिल ड्रेसेस मधले पोलीस होते ज्यांच्या हातामध्ये लाठ्या होत्या, तोंडाला लावलेले रुमाल होते. पंधरा मे 2026 भारताचे सरन्यायाधीश चीफ जस्टिस सूर्यकांत एक स्टेटमेंट करतात. स्टेटमेंट इंटरेस्टिंग होतं, ज्यामध्ये ते असं म्हणतात की ज्यांना कामं नाहीत ते RTA कार्यकर्त्यांसारखे बनून झुरळांसारखे व्यवस्थेवर हल्ला करतात. आणि मग त्यानंतर गेल्या 2 ते 3 महिन्यात काय झालं हे आपण बघतोच आहे. त्याच्या खोलात जात नाही, पण हे सगळं आंदोलन जेव्हा सुरू होतं जंतर मंतरवर, त्याबरोबरच त्याचे लोन पूर्ण देशभर पसरलेलं. म्हणजे आपल्या महाराष्ट्रात आणि खास करून मुंबईत उत्स्फूर्तपणे विद्यार्थी यात सहभागी झालेले. आणि या विद्यार्थ्यांमध्ये एक चेहरा सातत्याने आपल्याला दिसत होता. तो चेहरा ते मीडिया बाईट्स देत होते, लोकांना किंवा विद्यार्थ्यांना गाईड करत होते, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते. त्या म्हणजे ॲडव्होकेट साम्या कोरडे. ॲडव्होकेट साम्या कोरडे यांची ओळख म्हणजे त्या विद्यार्थी संघटनेशी जोडल्या गेल्यात. विद्यार्थी पुरोगामी संघटनेचे त्या अध्यक्ष आहेत. आज आपण त्यांच्याशी याबाबत एकूणच या प्रोटेस्टबाबत आणि एकूणच त्यांची आत्तापर्यंतची कारकीर्द, त्यांचे एक्सपिरियन्स याबाबत चर्चा करणार आहोत. साम्याजी, तुमचं मनपूर्वक स्वागत आचार्य मीडियामध्ये. खूप खूप धन्यवाद मला इथे बोलवल्याबद्दल. कॉक्रोच जनता पार्टी हे नाव ऐकल्यावर पहिला फर्स्ट थॉट काय आलेला? त्या आयडेंटिफिकेशन जे आम्हाला दिलं सरन्यायाधीशांनी, पहिलं तर त्याच्याशी असोसिएट केलं, कारण आम्हीही या देशाचे नागरिक आहोत ना, आणि तरुण आहोत. आणि तुम्ही जर आम्हाला झुरळ म्हणताय तर ठीक आहे, आम्ही आहोत झुरळ. आणि आयडेंटिटीशी स्वतःला आधी असोसिएट करून घेतलं आणि त्याच सरकॅझममधून उपहास वापरून एक सटायर म्हणून पेज सुरू झालं सोशल मीडियावरती. त्याला फॉलो केलं. त्याचं पुढे काय रूपांतर होईल याबद्दल इतका विचार नव्हता केला, पण जे आहे ते सेन्सिबल लोकांनी येऊन काहीतरी सुरू केलंय हे कळत होतं त्यामधून. जे हे सगळं सुरू असताना सुरुवातीला एवढं लक्ष दिलं गेलं नाही. ज्यानंतर त्यांचे मिलियन्समध्ये फॉलोअर्स व्हायला लागले, त्यानंतर स्टोरीज, न्यूज व्हायला लागल्या. अभिजित दिपके नावाचा एक तरुणाचा चेहरा समोर येत होता. तुम्ही आधी कधी माहिती घेतलेली किंवा काय अभिजित दिपके आणि एकूणच ह्या सगळ्याबद्दल त्यांची पार्श्वभूमी काय, की तुम्हाला पण आत्ताच इंट्रोड्यूस झाले ते? एकतर ते पेज सुरू झालं आणि त्या पेजला मी जसं म्हटलं की ज्यावेळेस सरन्यायाधीश हे म्हणतात की देशातले तरुण झुरळ आहेत, आणि मी जसं असोसिएट करते त्या टर्मसोबत, तसं मग शेकडो, हजारो, लाखो मुलांनी असोसिएट करून दिलं की तुम्ही म्हणताय ना, आम्ही आहोत. हे प्रतिउत्तर जे आहे असोसिएट करून घेणं, आणि मग त्याचं पेज तयार झालं होतं. त्याला सोशल मीडियाचा काळ आहे, त्या पेजला बऱ्याच लोकांनी फॉलो केलं आणि त्याचे 1 दिवस 2 दिवस, मला वाटतं 3, 4 ते 5 दिवसातच त्याचे मिलियन्स फॉलोअर, म्हणजे मला वाटतं 20 मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स झाले. आणि सोबत अभिजित दिपकेचे पण फॉलोअर्स वाढले आणि त्यांचं ट्विटर अकाउंट पण बनलं. सोबतच अभिजित दिपके माध्यमांशी पण बोलत होते. ते बोलत असताना त्यांचे काही शब्द किंवा त्यांची जे बोलण्याची शैली होती त्यामध्ये आम्ही हे जे सगळं करतोय ते लोकशाही मार्गाला धरून आहे. तर ह्या गोष्टी होत्या ज्यातून कळत होतं की जे काही आहे ते सुरळीत आहे आणि आपलं भारताचं संविधान जे सांगतंय त्यानुसार आहे. आणि सोशल मीडिया पेज बनवणं हे काही चूक नाहीये, हे आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये येतं की आपण अशा पद्धतीनेही व्यक्त होऊ शकतो. काय झालं की हे पेज जसं जसं वाढत होतं त्यांचं ट्विटर अकाउंट सस्पेंड केलं, त्यांचं इंस्टाग्राम पेज डाऊन केलं आणि स्वतः अभिजित दिपके यांचं पण पेज डाऊन केलं. मग ही पण भावना तयार झाली लगेच की जेव्हा एखादी गोष्ट ग्रो होते अशी काय गरज पडते की तुम्हाला ते सस्पेंड करावं लागतंय. म्हणजे हे दिसत होतं का कुठे ना कुठे एका ठराविक व्यवस्थेला की सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुण किंवा एक जनरेशन ह्या पेजला फॉलो करते
आणि काही चांगल्या गोष्टी ह्यातून विचारण्याचं काम होतंय. तर मग त्याला एक वेगळं वळण लागलं आणि सिरियस वळण लागलं की हाऊ कॅन यू सस्पेंड अ सोशल मीडिया अकाउंट अँड फॉर वाय, फॉर व्हॉट. हे सगळं सुरू असताना तुम्ही दिल्लीतही गेलेलात, अभिजित दिपकेंशी भेटलात. एकूणच तिकडचं वातावरण कसं होतं? हां, ह्या पेज नंतर मग ज्यावेळेस असं सुरू झालं की सोशल मीडियावरतीच हे सगळं राहणार का? परत अभिजित दिपके परदेशात राहतात, त्यांचं काय? तर मग हा मुद्दा सुरू झाला की नीट पेपर फुटीच त्याच्या आदल्या महिन्यामध्ये झाली होती आणि ही पहिल्यांदा नव्हती झाली. ही 2024मध्ये पण झाली होती आणि यावेळेस तर त्याचे धागेदोरे महाराष्ट्रामध्ये सापडले होते मोठ्या प्रमाणामध्ये. ती परीक्षा त्यांनी आता सेंट्रलीच कॅन्सल केली होती आणि त्याची रिएक्झामिनेशन कंडक्ट करायचं ठरवलेलं आणि त्यामुळे स्ट्रेस येऊन मुलांचा आत्महत्येचा आकडा वाढायला लागला. 1, 2, 5 वर गेला आणि मग तो वाढत राहिला आणि मग ठरवलं गेलं ह्या मुवमेंटच्या दृष्टीने आता ह्याला एक सिरियस मागणी असेल की अकाउंटेबिलिटी दिली पाहिजे सरकारने, कारण 20 मुलांनी आत्महत्या केली आहे आणि वारंवार होणारे परीक्षांमधले स्कॅम्स हे चालणार नाहीत. कारण देशाचे तरुण म्हणून आम्हाला एक चांगली एज्युकेशन सिस्टीम आम्ही डिझर्व करतो आणि ती सिस्टीम आम्हाला मिळाली पाहिजे, हा आमचा हक्क आहे. मग ज्यावेळेस ते आंदोलन म्हणजे अभिजित दिपके पहिल्यांदा आल्यानंतर सुद्धा काही लोक दिल्लीला गेली होती आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. म्हणजे हे फक्त सोशल मीडियावरचं एक पेज नाही झालं, तर हे एक भारतातल्या तरुणांसाठी सुरू झालेली चळवळच दिसली, मुवमेंट दिसली. मग त्यांनी म्हणजे जंतर मंतरवरती राहूनच ते आंदोलन सुरू केलं. सोनम वांगचुक यांच्यासारखा चेहरा त्यांच्यासोबत जोडले गेले, जे एक प्रेरणास्थान आहेत आपल्या जनरेशनसाठी. आणि उपोषण सुरू झालं. उपोषण सुरू झाल्यानंतर म्हणजे त्याला एक इंटेन्सिटी मिळाली आणि हे दिसत गेलं की ही मागणी करून हे आंदोलन सुरू होऊन 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 10 दिवस झाले, 15 दिवस झाले. 15 दिवसाच्या पुढे हे सगळं गेलं आणि तोपर्यंत आम्ही फक्त मुंबईतून ह्याचं सोशल मीडियावरतीच बघत होतो आणि कुठे ना कुठे हे आम्ही असोसिएट करतोय, पण प्रत्यक्ष सहभाग कसा नोंदवायचा. मग पुरोगामी विद्यार्थी संघटनेचा एक भाग म्हणून आमच्या पक्षाच्या आदरणीय चित्रलेखाताई पाटील यांची मार्गदर्शन केलं त्यांनी की आपण दिल्लीला जाऊन येऊया. आणि सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा 18पेक्षा जास्त दिवस होता. त्यांचं वजन 8.5 किलोंनी घटलं होतं आणि एकच मागणी होती, कारण लोकशाहीमध्ये कोणीतरी काहीतरी बोलतंय आणि त्याला प्रतिउत्तर येणं हे अपेक्षित असतं आणि तेच दिसत नव्हतं आणि ते कुठेतरी मनाला लागत होतं. मग ही लोकशाही कशी असू शकते. मग तिकडे आमची टीम 17 तारखेला पोहोचली. 17 तारखेला आम्हाला रात्री उशिरा पोचलो होतो आम्ही. त्यावेळेस आम्ही सोनम वांगचुक यांना लांबून पाहिलं की 9 वाजले होते. ते रेस्ट करत होते आणि त्यांची परिस्थिती तशी असल्यामुळे, वीक असल्यामुळे त्यांना रात्री डिस्टर्ब करणं गरजेचं नव्हतं, म्हणून आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना भेटणार होतो. आम्ही त्या संध्याकाळी अभिजितना भेटलो, त्यांचं अभिनंदन केलं हे मुवमेंट आणि हा मुद्दा घेण्यासाठी खूप जणांचा, भारतातल्या मुलांचा. मग आम्ही गेलो, आम्ही झोपलो आणि आम्हाला सकाळी 7:30 वाजता फोन आला आमच्या ओळखीच्यांचा की तुम्ही कुठे आहात, तुम्ही भेटलात का त्यांना हॉस्पिटलला नेलंय. तर आम्हाला वाटलं की तब्येत खालावली असेल, कारण उपोषणाचा 20वा दिवस सुरू झाला होता. मग न्यूज चॅनल यूट्यूबवरती बघितलं तर त्यांची तब्येत खालावली आहे म्हणून स्वतःहून गेले नव्हते हॉस्पिटल. इकडे येतोच, पण जेव्हा सोनम वांगचुक आले, म्हणजे 6 जूनला जेव्हा अभिजित दिपके आले आणि त्यांनी जंतर मंतर, तेव्हा पण त्यांनी पाठिंबा दिला. सोनम वांगचुक यांची एंट्री होणं हे या आंदोलनाला ताकद देणारं ठरलं की कसं काय, म्हणजे ते गेम चेंजर असे आपण म्हणू शकतो, असे ठरले? नक्कीच ताकद देणारं ठरलं, कारण आपण आज डिजिटल इंडिया सारख्या गोष्टी करतो. त्या डिजिटल इंडियामधले सोनम वांगचुक असतील, ह्यांनी त्यांच्या वेगवेगळ्या पातळीवरती, ते स्वतः शास्त्रज्ञ आहेत, त्यांनी दिलेलं योगदान हे महत्त्वाचं आहे. त्यांनी तरुणांसाठी उभी केलेली शाळा आहे त्यांच्या राज्यामध्ये आणि एक मोठं व्यक्तिमत्व आहे देशामधलं. मग असे व्यक्तिमत्व फक्त पारितोषिक देऊन एक आयकॉन बनवण्यासाठी नसतात ना शासनातर्फे. ज्यावेळेस त्यांचं काहीतरी म्हणणं असतं ते सुद्धा शासनाने ऐकून घेतलं पाहिजे अशी अपेक्षा असते.
त्यामुळे ते जोडले गेले ही महत्वाची गोष्ट होती. आणि अशा एका व्यक्तींना ते उपोषणाला बसलेले असताना पोलिसांनी सिव्हिल ड्रेसमध्ये चादर लावून त्यांची गादीच उचलून त्यांना घेऊन जाणं हे किडनॅपिंगच आहे. आणि हे बघून ते खूप विदारक होतं बघणं. ते व्हिज्युअल्स आम्ही बघितले आणि आम्ही लगेच जंतर मंतरला पोहोचलो. आणि तिकडे तुम्हाला सांगते की 17 तारखेला रात्री जी गर्दी होती त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट गर्दी तेव्हा तिथे जंतर मंतरला झाली होती सकाळी. कारण त्यांना नेलं ही वेळ पण सकाळी 7ची होती, जेव्हा गर्दी कमी असेल. मग तुम्ही तेव्हा का आलात? तुम्ही दुपारी 12ला का नाही आलात जर त्यांना न्यायचं होतं? आणि कोर्टाने सांगितलं होतं त्यांची हेल्थ मॉनिटर करा. मग डॉक्टरांना घेऊन यायचं होतं मंचावरती, त्यांच्याशी डायलॉग, मंत्र्यांनी यायचं होतं उपोषण सोडवण्यासाठी, चर्चा करण्यासाठी. त्यांना असं घेऊन जाण्याची काय गरज होती? हे बघितल्यानंतर मग आम्ही अभिजित दिपके उपोषणाला बसले, त्यांचं भाषण झालं, परत एकदा त्यांना भेटलो, आमचा पाठिंबा आहे असं सांगितलं. तिथे उपोषणाला बसलेले 20 ते 25 विद्यार्थी होते, त्यांना पण आम्ही भेटलो. आणि हे खरं तर कसं होतं की 18ला त्यांना नेलं आणि 20 जुलैला संसद मार्च होणार होता. तर असाही प्रश्न पडतो ना की हा संसद मार्च खूप मोठा होणार आहे, मग त्याला कुठेतरी एक वेगळं वळण देण्यासाठी किंवा त्याला घाबरूनच अशा प्रकारचं किडनॅपिंग प्रशासनाने केलं, सरकारने करण्याचा डाव आखला, हे दिसलं. पण झालं उलट. तुम्ही त्यांना अशा प्रकारे नेल्यामुळे ते आणखीन चिघळलं आणि येणार होते त्यापेक्षा जास्त संख्येने 20 मार्चला आपल्याला दिल्लीमध्ये वेगळं चित्र दिसलं. आणि असा दिल्लीचा प्रवास होता. ह्यामध्ये जर सरकारने आधी एक डायलॉग केला असता, म्हणजे सोनम वांगचुक उपोषण बसताना किंवा त्याच्या अगोदर, तरी एवढं इंटेन्सिटीने आंदोलन पेटलं असतं. तेच आहे. आता आपण म्हणतोय की आता जर तुम्ही चर्चा पाहिलीत तर जेनझींच्या भाषेकडे जाते, त्यांनी कशा प्रकारे आंदोलन केलं ह्याकडे जाते. पण ह्याकडे नाही जाते की हे आंदोलन पहिल्याच दिवसापासून सुरू झालं त्यावेळेस सरकारने काहीच उत्तरं दिली नाही. हे आंदोलन सुरू झालं त्यावेळेस हा मार्च होणार आहे हे माहीत असूनही तेवढं कॉर्पोरेशन प्रशासनातर्फे केलं गेलं नाही. तुम्ही लाठीचार्ज केलात, तुम्ही आमच्याशी चर्चेला कोणाला पाठवलं नाही. पोलिसांनी हिंसाच केलेली आहे. विदाऊट नेम प्लेट्स पोलीस तिकडे होते. काही सिव्हिल ड्रेसेस मधले पोलीस होते ज्यांच्या हातामध्ये लाठ्या होत्या, तोंडाला लावलेले रुमाल होते. नक्कीच ना की जर तुम्ही परवानगीने तो मार्च होऊन दिला असतात किंवा तुम्ही आधीच त्यांच्या शिष्टमंडळाला बोलवून घेतलं असतं, त्यांचं काय म्हणणं आहे हे ऐकून घेतलं असतं. आता काल तुम्ही संसदेमध्ये परीक्षेसाठीचं सुधारणा विधेयक पास केलं जे तुम्ही 2024लाच पास केलं होतं. मुद्दा असा आहे की 24ला पास करून पण पेपर फुट्या होत राहिल्या. मग ह्याबद्दल देशातले तरुण तुमच्याशी काय बोलतायत हे तुम्ही ऐका ना. आपण असं म्हणतो की लहान बाळ रडतं त्याशिवाय आईला कळत नाही की त्याला भूक लागली आहे. मग आंदोलन करणं ही हौस नाहीये ना. ठीक आहे, राजकीय पक्षाचा कृती कार्यक्रम म्हणूनच फक्त आंदोलनं असतात असंही नाही म्हणू शकत, पण जेन्युइन हौस कोणालाच नसते की कॉलेज सोडून एखाद्या आंदोलनाला जाणं किंवा ज्यांच्या घरच्या मुलांनी सुसाईड केलंय असे पालक आंदोलनाला येतात, ही त्यांची हौस कशी काय असू शकते? हा मुद्दा आहे. त्यामुळे ही जनता ज्यावेळेस ओरडतेय, आपल्या अधिकारांसाठी तिकडे बसली आहे, तुम्हाला अकाउंटेबिलिटी कुठे हे विचारते, तर त्यासाठी विचारते ना, कारण तो आवाज संसदेपर्यंत पोचावा, सरकारपर्यंत पोचावा. मग सरकारचं काम आहे की जनता काय म्हणते हा ऐकावं. सुरुवातीपासूनच डायलॉग त्यांनी केला असता तर हे वेगळ्या प्रकारे आंदोलन बघायला मिळालं असतं. पण लोकशाही मार्ग ही त्यांची पद्धतच नसावी म्हणून त्यांनी हिंसा, बळाचा वापर करणं, आवाज दाबणं, पोलिसांचं दबाव तंत्र वापरणं, अशा प्रकारचे सगळे प्रयत्न केले. मग ते दिल्लीपासून असू देत किंवा मुंबईपर्यंत असू दे किंवा पूर्ण देशभरामध्ये. 20 जुलैला जे झालं, लाठीचार्ज झाला, पोलिसांवर पण हल्ले झाले, काही पत्रकारांवर पण झाले, सगळ्यांवरच हल्ले झाले. तर त्यामध्ये मुळात असा एक प्रश्न येतो की जी मुलं गेलेली, आता काय 16-17 वर्षाची मुलं होती, 13-17 वर्षाची मुलं होती, तर त्यांनी तिथे जाणं खरंच गरजेचं होतं का? असा एक प्रश्न विचारला जातो की त्यांनी, म्हणजे मुद्दा नीट पेपर फुटीचा होता, तो मुद्दा डायव्हर्ट करून राजकीय पक्षांनी आपल्या त्याची पोळी भाजून घेतली असं म्हटलं जातं की जिथे मुलं विद्यार्थी होती का नाही हा पण एक प्रश्न आहे. कसं आहे की हे आंदोलन सुरू झालं एका प्रश्नासाठी. ही मुवमेंट झाली देशातल्या तरुणांची आणि
मग नीट पेपर फुटीचा मुद्दा ऐरणीवरती होता. आता एखाद्या नीट पेपर फुटी होते आणि त्याचे विक्टीम बनतात, तर मी एखाद्या वेगळ्या स्पर्धा परीक्षेची ॲस्पिरंट असेल आणि माझ्यासोबत वेगळ्या स्पर्धा परीक्षेचा पेपर फुटीची घटना घडलेली असेल, तर मी एका दुसऱ्या परीक्षेशी असोसिएट करू शकते ना, का नाही करू शकत? मग मुद्दा नीट पेपर लीकचाच फक्त कसा काय असेल? 2021 काल मी एक आर्टिकल वाचत होते BBCचं. त्यामध्ये 2021 ते 2026 मध्ये देशामध्ये किती पेपर फुटी झाल्यात याबद्दल अंक त्यांनी दिले होते. आणि 2021 आणि 2023 साली प्रत्येक वर्षी सगळ्यात जास्त म्हणजे 11 पेपर फुटी देशामध्ये झाल्यात अशी आकडेवारी होती. मग त्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की 2024चा नीटचा पेपर होता, 26चा होता. 2023 का 24 मध्ये UGC नेटचा पेपर फुटला. वेगवेगळ्या राज्यांमध्ये आपण बघितलं असेल, महाराष्ट्रामध्ये MPSCचा पेपर फुटला. मग मध्य प्रदेश, छत्तीसगड ह्यासारख्या राज्यांमध्ये त्यांच्या सिव्हिल सर्व्हिसेस त्यांचे पेपर फुटतायत. महाराष्ट्रामध्ये TET सारखा पेपर फुटला. बिहार, उत्तर प्रदेशमध्ये हे प्रश्न आहेत. मग हे प्रश्न सगळीकडेच आहेत पेपर लीकचे. ठीक आहे, प्रश्न पेपर लीकचा आहे. पेपर लीक होतं कशामुळे? वाढलेल्या कॉम्पिटिशनमुळे. कॉम्पिटिशन का वाढते? कारण सरकारी कॉलेजेसमध्ये जागाच नाहीये, सीटसाठी भांडण आहे. मग सरकारी कॉलेजेसमध्ये जागाच नाहीयेत म्हणून पेपर फुटी होते. आम्हाला म्हणजे ज्यांना ॲक्सेसेबल होत नाहीयेत आम्हाला सरकारी कॉलेजेस किंवा त्या जागा. मग ह्यासाठी जर एखादा 13 वर्षाचा मुलगा जो पुढच्या 3 वर्षांनी 4 वर्षांनी नीटचा ॲस्पिरंट होणार असेल आणि जर त्याला हे दिसत असेल, त्याची वैचारिक क्षमता एवढी प्रगल्भ असेल की ज्यावेळेस मी ॲस्पिरंट असणार आहे, माझ्यासाठी एम्स सारख्या इन्स्टिट्यूटमध्ये अतिशय कमी जागा आहेत आणि त्या वाढवल्या गेल्या पाहिजेत, ही जर त्याची वैचारिक क्षमता असेल आणि म्हणून तो त्या आंदोलनामध्ये येत असेल, तर हे आंदोलनाला वेगळं वळण लागलं असं कसं म्हणता येईल? म्हणजे जे विचार करून आंदोलनात येत आहेत त्यांच्यावरती तुम्ही प्रश्न चिन्ह उभं करताय का? असं म्हटलं की तुमचं ब्रेन वॉश करून आलेत, त्यांनी यायची गरजच नव्हती. मुद्दा म्हणजे नीटवरून भरकटला गेला. मग खूप सारे तिकडे वेगवेगळ्या संघटनेचे लोक आलेत आणि ज्यामुळे मूळ मुद्दा जो होता तो बाजूलाच राहिला. मी तेच म्हणते की इंटरलिंक्ड गोष्टी आहेत ह्या सगळ्या. नीट पेपर फुटीमुळे जे विक्टिम्स तयार झाले होते, ज्यांनी सुसाईड केलं, त्यांच्या पालकांपासून ते होऊ पाहणाऱ्या नीट ॲस्पिरंट्स पर्यंत ते इतर परीक्षांमध्ये झालेले स्कॅम्सचे ॲस्पिरंट्स, ह्या सगळ्यांनी मिळून आणि एकूणच शिक्षण क्षेत्रामध्ये ज्या गोष्टी आहेत त्याबद्दल प्रश्न विचारण्याची ही चळवळ सुरू झाली. आणि एक प्रश्न आम्ही विचारतोय, पण हाच डिस्कोर्स असाच तयार होतो ना की एक पूर्ण सिस्टीमबद्दल आपण जर प्रश्न नाही विचारले तर कसं काय गोष्ट संपेल? जसं पेपर फुटतायत म्हणून NTA स्क्रॅप झालं पाहिजे ही मागणी आहे. नीट परीक्षा आहे त्याचे पेपर फुटतायत म्हणून नीट परीक्षा सेंट्रलाइज नसली पाहिजे, त्याचं डिसेंट्रलायझेशन झालं पाहिजे ही मागणी आहे. मग मी म्हटलं तसं की सरकारी कॉलेजेसच्या मेडिकलसाठीच्या जागा वाढल्या पाहिजेत. त्या फक्त राष्ट्रीय पातळीवरती नाही, त्या राज्य पातळीवरती पण वाढल्या पाहिजेत. महाराष्ट्रातली मुलं महाराष्ट्रात शिक्षण घेऊ शकतील, त्यासाठी महाराष्ट्राच्या सरकारने प्रयत्न केला पाहिजे की प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये ॲक्सेसिबल असे मेडिकल कॉलेजेस किंवा अन्य कोणत्याही कोर्ससाठीचे कॉलेजेस हे सरकारी पर्याय तिथे उपलब्ध राहिले पाहिजेत किंवा सरकारीच मोठ्या प्रमाणात उपलब्ध राहिले पाहिजेत. ह्यासाठी व्यापक प्रश्न विचारणारं हे आंदोलन होतं किंवा मला वाटतं की एक आंदोलन आणि पुढे ही चळवळ आता राहणार आहे. त्यामुळे जेन झीने केलेले हे मुवमेंट होतं जी ह्याच्यामध्ये होती आणि जेन अल्फा हे सगळं कन्झ्युम करत होती आणि बघत होती जे आपण विचारतो आणि बोलतो. आणि आता कालपासून तुम्ही बघत असाल की वेगवेगळ्या शाळांमधले व्हिडिओज समोर येत आहेत की त्यांच्या शाळेमध्ये ज्या ज्या फॅसिलिटीज नाही आहेत त्यासाठी ते बोलतायत आणि प्रश्न विचारतायत. तर हे खरं आहे ना. आता नीती आयोगचा जर तुम्ही रिपोर्ट वाचला असेल यावर्षी आलेला, तर त्यांनी असं सांगितलंय की भारताच्या अनेक टक्के शाळांमध्ये मुलींसाठी चांगली शौचालयच नाही आहेत. तेच मग परत की एकीकडे आपण 5 ट्रिलियन इकॉनॉमी बनायचं बघतोय, आपल्याला 5व्यावरून 4थ्या स्थानी जायचंय, आपल्याला महासत्ता बनायचंय, डिजिटल भारत बनायचंय, म्हणून भाजीवाल्याकडे पण UPI ID आहे, ह्याचा तुम्ही गाजावाजा करता.
पण त्या देशामध्ये जर मुलींसाठी चांगले शौचालय नसतील तर का 12 वर्षाची मुलगी ह्या आंदोलनामध्ये असू नये आणि तिने प्रश्न विचारू नयेत. त्यामुळे मला वाटतं की प्रश्न विचारण्यासाठीचं हे आंदोलन होतं आणि जसं मी म्हणते ही पुढे चळवळ असणार. हे पूर्ण जे अन्याय आहे किंवा ज्या गोष्टी मिळत नाहीयेत त्याबद्दल प्रश्न विचारण्याचं आणि त्यामुळे हा सहभाग दिसला 20 आपल्याला. जुलैला जे झालं म्हणजे जे व्हिज्युअल्स समोर आले ज्यामध्ये मारलं गेलं, तर तिकडे म्हणजे एक तिथून जास्त इंटेन्सिटीने पुढे गेलं का? म्हणजे त्यानंतर मुंबईमध्ये तर रोज व्हायला लागलं. म्हणजे लोक विद्यार्थी अक्षरशः कॉलेज सुटून शिवाजी पार्कच्या इथे जमायचे आणि आंदोलन सुरू करायचे. तर तिकडून ते जास्त अजून हार्ड हिटिंग होतं आणि मग त्यामुळे तुम्हालाही तिकडे बळ मिळालं तुमच्या संघटनेला की तुम्हाला स्वतःला की अजून पुढे नेण्यास आहे. आता मी परत 20 तारखेला 18 तारखेवरती जाते जेव्हा मी दिल्लीतून परत आलो. तर दिल्लीतून परत आल्यावरती पूर्ण एक असं वातावरण तयार झालं की ज्या पद्धतीने त्यांना तिथून नेलं होतं, आंदोलन डिस्बस करण्याचा प्रयत्न केला, ते लोकशाहीवरती झालेला एक हल्ला होता आणि जे चुकीचं होतं. त्यासाठी आम्ही असं ठरवलं सगळ्या विद्यार्थी संघटना आणि सोबतचे सगळे पक्षांनी की 20 तारखेला आपण चैत्यभूमीला चांगलं आपण सभेसारखं करू, मार्च नको करूया. दिल्लीमध्ये ज्यावेळेस ते संसद मार्च होत असेल त्यावेळेस आपण मुंबईमध्ये करूया, जेणेकरून ज्यांना पॉसिबल नाही आहे तिकडे जाण्यासाठी किंवा ज्यांना ह्या कॉजसाठी यायचं आहे, ज्यांना आपलं म्हणणं मांडायचं आहे, तो एक मंच आपण करूया दादरच्या चैत्यभूमीवरती. आणि मुंबईबद्दल थोडंसं सांगायचं तर मुंबईमध्ये ह्याची सुरुवात 16 तारखेपासून झाली होती. 16 तारखेला पहिलं आझाद मैदानवरती हे आंदोलन झालं होतं. त्यामध्ये अनेक विद्यार्थी आले होते. त्यामध्ये TET पेपर लीकचा पण आपण प्रश्न घेतला होता आणि गिरीश महाजनांशी भेट घेतली होती की ह्याबद्दल शिक्षण मंत्र्यांची चर्चा करा दादा भुसेंची आणि ह्याचं लवकरात लवकर दोषींना पकडलं गेलं पाहिजे आणि इथून पुढे अशा घटना होणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे. त्यानंतर 17-18 आम्ही दिल्लीला जाऊन आलो. 19 तारखेला शिवाजी पार्कला ह्याबद्दल मोठं गॅदरिंग परत एकदा झालं आणि 20 तारखेला ज्यावेळेस आम्ही ही गोष्ट ठेवली होती ह्याची आम्ही पूर्ण कल्पना पोलीस प्रशासनाला दिली होती की आम्ही या ठिकाणी आंदोलन करणार आहोत, एवढी लोक येऊ शकतात, जमू शकतात, तर तुम्ही पूर्ण काळजी घ्या. त्यानंतर ह्याचे व्हिडिओज म्हणजे ह्यामध्ये आपण होतो, पुरोगामी विद्यार्थी संघटना होती, ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन असेल, छात्र भारती असेल, ह्यासारख्या सगळ्या संघटनांनी आम्ही हा कॉल दिला होता आणि ह्याचे सोशल मीडियावरती व्हिडिओ बनवून टाकला होता की इतके वाजता चैत्यभूमीला आपण भेटायचं संध्याकाळी 4 वाजता. कट टू त्याच्यावर येतोय की जेव्हा 20 तारखेला झालं त्यानंतर तुम्ही एक सोशल मीडियावर आवाहन केलं आणि त्यानंतर मग तुमच्या घरी पोलीस येतात. म्हणजे तो त्या दिवशी नक्की काय झालं, त्या 2 दिवसात नक्की काय झालं? 19ला मी शिवाजी पार्कवर होते त्या मोर्चामध्ये आणि मला भरपूर फोन यायला लागले धारावी पोलिसांचे, कारण आम्ही तिकडे भरपूर ऍक्टिव्ह असल्यामुळे. मी त्यांना जाऊन भेटले 8 वाजता. त्यांनी मला बराच वेळ थांबवून मग 8:30 नंतर मला नोटीस दिली की तुम्ही धारावीत काही करू नका ह्याची. म्हटलं आम्ही तसंही करत नाही आहोत धारावीत, आम्ही दादरला करतो. मी ती नोटीस स्वीकारली. 189ची नोटीस असते की जर तुम्ही काही केलं तर तुमच्यावरती या कलमांतर्गत गुन्हा दाखल होईल. ती नोटीस घेऊन घरी जाऊन मी झोपले आणि सकाळी 8 वाजता उठल्यानंतर 9-9:30ला माझ्या घरी पोलीस आले. म्हणजे जवळपास 10 ते 12 पोलीस होते. 3 व्हॅन्स होत्या, नंतर 4 आल्या आणि त्यांनी मला सांगितलं की धारावीच्या नोटीस जी तुम्हाला दिली होती त्याचं तुम्ही उल्लंघन केलंय म्हणून आम्ही आलो आणि काही नाही, आजच्या आंदोलनाबद्दल एक स्टेटमेंट रेकॉर्ड करायचं. आणि अनेक वर्षांपासून मला ह्याचा अनुभव आहे की पोलीस कसे बोलतात, कशासाठी पोलीस स्टेशनला बोलवलं जाऊ शकतं, स्वतः एक वकील असल्यामुळे. तर मला कळलं की हे मला दिवसभर पोलीस स्टेशनला थांबून ठेवणार आणि मला आंदोलनस्थळी पोहोचून नाही देणार, डिटेन करण्यासाठी आलेत. तर मला हाच प्रश्न पडला त्यांच्या पहिल्या वाक्याचा की मी घरी येऊन झोपली होती, मी उल्लंघन काय केलंय, मी कोणत्या आंदोलनात गेली की ज्याने उल्लंघन झालंय त्या नोटीसचं. तर मी त्यांना म्हटलं की स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यासाठी मी येऊ नाही शकत आणि तुम्ही असं घेऊन पण नाही जाऊ शकत, मला बिना कारण घेऊन नाही जाऊ शकत तुम्ही त्या पोलीस स्टेशनमध्ये. जे काही तुम्हाला करायचंय मला दाखवा, मी वाचेन इथून. त्या माझ्या घराच्या म्हणजे दार उघडल्याच्या बाहेरच पोलीस होते, 7 ते 8 उभे, बिल्डिंग खाली उभे होते.
सकाळीच आहे. सकाळी सकाळी. आणि तुम्ही फ्रेश व्हा, आम्ही तुम्हाला घेऊन जातो. मला डॉक्टरकडे जायचं होतं त्या दिवशी जेन्युइनली. तर त्या पोलीस, आम्ही आमच्या व्हॅननी घेऊन जाऊ तुम्हाला आणि परत आणून सोडू असं सांगितलं. तर मग बराच वेळ मला वाटलं आत्ता जातील, नंतर जातील. 12 वाजला, 1 वाजले, तरी पोलीस तिकडेच होते. मग हे लक्षात आलं की हा हाऊस अरेस्टचा प्रकार आहे, की घराच्या बाहेरपर्यंतच पोलीस आहेत. म्हणजे त्यांनी हाऊस अरेस्ट केलं आणि त्यांनी मला हे सांगितलं, आम्ही इथे आहोत कारण तुम्ही सोशल मीडियावरून आवाहन केलंय लोकांना आंदोलनाला येण्याचं. म्हणजे जे आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणतो, ज्यामध्ये सोशल मीडिया पण येतं, त्यावरून आता काही बोलण्याची मोकळीक नाहीये का, असा प्रश्न त्यातून निर्माण झाला. मग त्याबद्दल पण मग व्हिडिओ करून सांगितलं की असं जे ऑर्गनायझर्स आहेत त्यांनाच हाऊस अरेस्ट केलंय. म्हणजे इतर संघटनांच्या लोकांना पण तसं केलं होतं. आणि मग पोचली तिकडे, कारण तो कॉल ऑलरेडी पोचला होता मुलांपर्यंत. 3 वाजता वगैरे लोक तिकडे पोचायला लागली. त्यांनी मला फोन करत होते बरेच जण, काय करायचं. माझ्या वडिलांचा नंबर त्यांना दिला, ते तिथे पोचले कसे बसे. पोलीस त्यांना पण ट्रॅक करत होते. ट्रॅक करत करत पोलीस शेवटी त्यांच्या लोकेशनला पोहोचले. आणि मी म्हटलं की नाही, मला जावं लागेल, कारण मुलं आली आहेत तिकडे, तर मला पोहोचणं गरजेचं आहे. आता तुम्ही काही करा, मी घरातून बाहेर पडणार आहे. तर त्यांनी मग दुसरी नोटीस माझ्यासाठी आणली. आणि म्हणजे माझ्या घराच्या, मला त्यांनी लिफ्टपर्यंत पण नाही जाऊन दिलं. पकडायला तिकडे 2 महिला पोलीस होत्या आणि अनेक पोलीस होते सिनियर PI पासून, जे बाहेर पडून देत नव्हते, वकिलांचं ऐकत नव्हते. आणि मग त्यांनी मला नोटीस दिली, जी मी स्वीकारली. आणि ते मला पोलीस स्टेशनला घेऊन गेले, मला थांबवून ठेवलं. तिथून मला फार मोबाईल वापरून नाही दिला त्यांनी आणि मग मला 9:30ला सोडलं. पण मधल्या काळामध्ये जे आंदोलक तिथे पोचले होते, माझे वडील पोचले होते, त्यांनी पहिलाच नारा तिकडे दिला दादरच्या शुश्रूषा हॉस्पिटलजवळ. त्यांना प्रायव्हेट टॅक्सीमधून शिवाजी पार्क पोलीस स्टेशनला घेऊन गेले, त्यांना तिथेच ठेवलं. गाडी पण नाही, प्रायव्हेट टॅक्सी. म्हणजे त्या सिनियर PI होते वडाळा TT पोलीस स्टेशनचा, त्यांचा व्हिडिओ आहे. त्यांनी टॅक्सी थांबवली आणि टॅक्सीत त्यांना घेऊन गेले. आणि हे तिकडे जे मुली पोचल्या होत्या आंदोलक, ज्यांना मी नंबर्स दिले होते, त्यांनी मला फोन करून रात्री ह्या गोष्टी सांगितल्या की असं असं झालं. त्यांनी व्हिडिओज काढून मला पाठवलेले. सोबत मग मुलांना डिटेन करायला सुरुवात केली पोलिसांनी. आणि मी सांगते, त्या दिवशी हजारो, म्हणजे तिकडे जवळपास जेवढी मुलं आली असतील त्यातले 1000 मुलं वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला त्या दिवशी होते, रात्री 9 वाजेपर्यंत. म्हणजे एका मुलीच्या घरी किंवा आयोजकांच्या घरी 20-20, 25-25 पोलिसांचा ताफा जातो, पोलीस व्हॅन्स जातात. तर जर तुम्ही FIR बघितल्या तर एकेका पोलीस स्टेशनमध्ये 70 मुलं, 80 मुलं आणि इतर 30 ते 40 असं नमूद केलंय. तर त्या दिवशी माहीम पोलीस स्टेशनमध्ये 100 ते 150 मुलं होती. माहीम, दादर, सायन पोलीस स्टेशन, अशा वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला मुलांना ठेवलं होतं रात्री 8 पर्यंत. तर मुलं त्यांचे नाव आणि नंबर लिहून घेतले आणि या मुलांना 8-8:30ला सोडून दिलं. मुलं एकत्र आली, त्यांचे ग्रुप्स बनलेले होते. आता ह्या मुलांना सोडल्यानंतर मुंबई पोलिसांनी रात्री संघटनेशी जोडलेले होते की उत्स्फूर्त, म्हणजे ही मुवमेंट आहे, तर मुलं संघटनेची नव्हती तरी मुलं या मुवमेंटसाठी आली होती. म्हणजे जे धर्मेंद्र प्रधान रेझिग्नेशन दिलं पाहिजे, नीट पेपर लीक ह्या कॉजसाठी त्यावेळेस मुलं आली होती. आणि मग ही मुलं घरी गेल्यानंतर तेच मी म्हणते की एका राजकीय पक्षाशी किंवा एखाद्या संघटनेशी किंवा विद्यार्थी संघटनेशी ज्यावेळेस मुलं असोसिएटेड नसतात आणि एखाद्या कॉजसाठी येतात, त्यावेळेस त्यांचा राजकीय हेतू यामागे नसतो, तो एका कॉजसाठी असतो. आणि त्यावेळेस पोलीस प्रशासन त्यांच्याशी असं वागतंय. मग ही मुलं घरी गेल्यानंतर त्यांना रात्री 3 वाजता 4 वाजता व्हॉट्सअपच्या माध्यमातून नोटिसेस आल्या. अशी काय वेळ येते, ठीक आहे डिजिटली नोटिसेस पाठवू शकतात पोलीस, पण अशी काय वेळ येते की रात्री एवढ्या बंच ऑफ मुलांना नोटिसेस पाठवाव्या लागतात. आणि 20 तारखेला त्या दिवशी 900 मुलांवरती FIR रजिस्टर झाल्या. 21 तारखेला शिवाजी पार्क पोलीस स्टेशनमध्ये त्यावेळेस मुलांना यायला सांगितलं होतं. मग दुसऱ्या दिवशी शिवाजी पार्क पोलीस स्टेशनला मी गेल्यावरती FIR सुरुवातीला ते देतच नव्हते आणि मुलांचे बाकी प्रोसिजर करून घेत होते. FIR न देण्याचं कारण काय?
त्यांनी लेट केला ती FIR अपलोड करायला, 2 ते 3 दिवस लावले. खरं तर ज्या अंतर्गत ते नोटीस देत होते त्यांनी FIR लगेच दाखल करायला पाहिजे होती. मग त्यामागे FIR लवकर न दाखल करण्याचा एकच हेतू असू शकतो, जास्तीत जास्त मुलांची नावं त्यात टाकणं. कारण नोटिसेस पाठवण्याचं कामच सुरू होतं आणि नंतर FIRs अपलोड झाल्या ऑनलाईन. आणि त्या पण कधी अपलोड झाल्या, आम्ही 20 तारखेला आमचे वकिलांची एक टीम काम करत होती, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने ॲडव्होकेट विक्रांत खरे होते, ज्यांच्या टीम अंतर्गत आंदोलनाच्या वेळेस असं काहीतरी होऊ शकतं असं त्यांना वाटल्यामुळे त्यांनी ते बनवलं होतं आणि 20 तारखेला तेच झालं. तर प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये वकील गाईड करत होते मुलांना आणि मग आम्ही त्यांची टीम CPंना भेटली, DGPंना भेटली आणि मागणी केल्यानंतर त्या FIRs लोड झाल्या. त्यानंतर मग मुलांना लाईव्ह लोकेशन मागणं, घरी जाणं, ॲड्रेसवरती पोहोचणं, फोन करणं, अशा प्रकारच्या गोष्टी सुरू झाल्या आणि मग परत 22 तारखेला मुलं स्पॉन्टॅनियसली तिकडे जमली. तो कोणाचाही कॉल नव्हता. त्यावेळेस परत पोलिसांनी तेच केलं. पोलीस स्टेशनमध्ये दिवसभर मुलांना बसवून ठेवलं आणि असंही आहे की 22 तारखेला जमावबंदीचे निर्देश नव्हते, असं एक टेक्निकल आहे की ते संपले होते 21 तारखेला रात्री आणि 23ला सुरू होणार होते. तरी पण त्याच गोष्टी झाल्या आणि मग तो 900चा आकडा 1500 पर्यंत गेलाय आता, की मुंबईमध्ये केसेस रजिस्टर झाल्या आहेत. हे का मुंबईमध्ये? तर त्याच्या मागे हेच आहे की जास्तीत जास्त मुलांवरती FIRs केल्या गेल्या, कारण ह्याने घाबरून मुलं घरी बसतील आणि रस्त्यावर येणार नाहीत. पण असं नाही होत. ज्यावेळेस तुम्ही एखादी स्प्रिंग ज्यावेळेस दाबता जेवढी जोरात, त्यावेळेस ती जास्त जोरात उडते. तुम्ही जेवढा आवाज दाबण्याचा प्रयत्न केलात तेवढा उत्स्फूर्तपणे मुलं रस्त्यावरती आली. म्हणजे 20 तारखेच्या कॉलच्या ऑर्गनायझर्सला तुम्ही घरी थांबवून ठेवलं, पोलीस स्टेशनला थांबवून ठेवलं, ऑर्गनायझर्सवरती केसेस केल्यात. मग ऑर्गनायझर्सनी कॉल न देता मुलं 22 तारखेला तिकडे पोहोचली, 24ला पोहोचली, 26ला पोहोचली, 25 तारखेला रेझिग्नेशन झालं. तर असं आहे. मग हे पहिल्यांदा बघायला मिळालं की अशा पद्धतीचे डायरेक्ट मुलांवरती केसेस फाईल केल्या गेल्या मुंबईमध्ये. काही ठिकाणी नोटिसेस ज्या मुलांना दिल्या नव्हत्या त्यांच्याकडून पण लोकेशनची मागणी होत होती. मग हे कशासाठी? तिथे आलेले विद्यार्थी होते ना सर्वसामान्य, जे त्यांच्या कॉजसाठी तिकडे आलेले, एक आंदोलन करण्यासाठी आलेले. मग ते आंदोलन होऊन द्यायचं होतं शांततापूर्वक मार्गाने. तर महाराष्ट्रामध्ये जे भाजप प्रणित सरकार आहे, गृहमंत्री आहेत, आपले मुख्यमंत्री आहेत तेच, कुठेतरी त्यांच्या दबावामुळे पोलीस प्रशासन असं वागत होतं का? आणि मुलांना त्यामुळे त्रासाचा भाग व्हावं लागलं, त्रासाला सामोरं जावं लागलं, असं चित्र ह्यातून निर्माण झालं. आणि हे सगळं बघितलंय आम्ही, लक्षात ठेवतो आहोत आणि ज्यावेळेस वेळ येईल त्यावेळेस त्यावरती रिॲक्ट करू. आणि महाराष्ट्राचंच बोलायचं तर आता हा प्रश्न फक्त तेवढाच राहिला नाहीये, कारण तुम्ही पाहिलं असेल तर TET पेपर लीक नंतर MPSCच्या एका परीक्षेचा औषध आणि ह्याचा त्याचा पेपर फुटल्याचे पुरावे मिळालेत. CET मधला स्कॅम आता समोर आलेला आहे, मार्कांमध्ये कशा पद्धतीने अफरातफरी झालेली आहे. त्यामुळे ह्या गोष्टी आणखीन बाहेर येत आहेत आणि त्याबद्दल आता मुलं बोलतायत. त्यामुळे हे किती थांबवणार, कुठपर्यंत थांबवणार हा पण प्रश्न आहे. कारण ह्याबद्दलचे प्रश्न विचारण्याचं काम आता मुलांनी सुरू केलंय. आता परत म्हणजे प्रश्नाच्या आधी दिल्लीवरती यायचं, तर 20 तारखेला हे सगळं इथे होत होतं, पण आम्ही हे दिल्लीमध्ये जे होतंय त्याच्या समर्थनार्थ करणार होतो. तर दिल्लीमध्ये त्या दिवशी जे दिसलं, पार्लमेंट मार्च होणार होती, त्या पार्लमेंट मार्चला स्कॅटर केलं गेलं. तिकडे जसं मी सांगितलं, पोलिसांना तर बॅचेस नव्हते, सिव्हिल ड्रेसेसवरती पोलीस होते. आणि खास करून बोलायचं तर महाराष्ट्रातून पण मोठ्या संख्येने तिथे मुलं गेली होती. तिकडे मुलींवरती, महाराष्ट्रातल्या मुलींवरती पण लाठीचार्ज केला गेला, त्याचे फोटो आलेत. आपल्या मुलांवरती लाठीचार्ज केला, त्याचे फोटो आलेत. पहिल्यांदा या आंदोलनामध्ये पॅलेट गन चालवली गेली. हे कशासाठी? म्हणजे हिंसा कोणत्या लेवलची हिंसा? सर्वसामान्य मुलं जी गावापासून ते शहरापासून दिल्लीपर्यंत पोहोचली,
जी कूच करत होती संसदेपर्यंत, त्यांच्यावरती तुम्ही अशा पद्धतीचा हिंसेचा मारा कसा करू शकता? पण ह्यामध्ये ह्याला हे म्हणून रिस्पॉन्स म्हणून दिल्ली पोलीस असं म्हणत होतं की मुलांनी सुरुवात केली ह्याला म्हणजे दगडफेकची पण घटना घडल्यात. मुलं एकदम ॲग्रेसिव्हली आक्रमकपणे येत होती आणि त्यामुळे आम्हाला बळाचा वापर करावा लागला, असं त्यानंतर त्यांचा रिस्पॉन्स होता दिल्ली पोलिसांचा. पार्लमेंट मार्च होणार होती हे आधीपासूनच माहीत होतं, हम्म, प्रशासनाला कळवलं गेलं होतं. हम्म. किती संख्येमध्ये मुलं येऊ शकतात, हे आंदोलन किती मोठं झालेलं आहे हे प्रशासनाला माहीत होतं. हे आंदोलन शांततापूर्वक होणार असं ऑर्गनायझर्सनी सांगितलं होतं. मग ते शांततापूर्वक होऊन देण्याची जबाबदारी कोणाची होती? लॉ अँड ऑर्डर मेंटेन करण्याची पोलिसांची होती. मग पोलिसांतर्फे तो लॉ अँड ऑर्डर मेंटेन का केला गेला नाही, हा इथे क्वेश्चन आहे ना. कसं आहे की ह्या पूर्ण आंदोलनामधून काय झालं की पोलिसांची वर्दी बघून आपल्याला वाटायचं की हे आपल्या सुरक्षेसाठी आहेत. ह्या आंदोलनामधून हे कुठेच दिसलं नाही की पोलीस आपल्या सुरक्षेसाठी होते किंवा माझ्या सुरक्षेसाठी होते. ते सरळ सरळ मुलांवरती हिंसा करत होते, म्हणजे ते फक्तच सरकारने सांगितलेलं ऐकणारे होते. मग तेच की जेव्हा जेव्हा सरकार घाबरतं तेव्हा पोलिसांना पुढे करतं. त्यामुळे हे फक्त कारणं आहेत की स्टोन पेल्टिंग झालं आणि आंदोलकांनी असं असं केलं. ती मार्च जर होऊन द्यायची असती सरकारला तर ती कोणत्याही परिस्थितीत झाली असती आणि ती होऊन द्यायची नव्हती म्हणून ती कोणत्याही परिस्थितीत होऊन दिली नाही. पण त्यामुळे हे सगळे जे भरकटवणाऱ्या गोष्टी आहेत, आता तुम्ही म्हणाल की फक्त मी एवढंच बोलते, पण असं नाही. जर खरंच अशा घटना घडल्या असतील स्टोन पेल्टिंगच्या किंवा जे शिवीगाळीचं आता बाहेर येतंय, अर्वाच्य भाषा वापरली गेली असेल आंदोलनाकडून, तर त्याचा निषेध आहे. त्याचं समर्थन कुठल्याही प्रकारे होणार नाही. पण जर तुम्ही नीट फुटेजेस बघितले तर मुलं ज्या ज्या वेळेस पुढे जाण्याचा प्रयत्न करतायत शांततेने बसलेली मुलं, त्यांच्यावरती पण पोलिसांनी लाठीचार्ज केलाय. आणि गंजलेले खिळे लावून लाठीचार्ज करणं ह्यामागे इंटेन्शन काय आहे हे पण समजून घ्यायचा प्रयत्न आपण केला पाहिजे ना. लाठीनी मारणं आणि खिळे लावून मारणं ह्यात खूप फरक आहे. त्यामुळे हे गंभीर आहे. पण ह्याचाच एक आउटकम म्हणून त्या दिवशी चर्चा पण झाली होती त्यांच्या शिष्टमंडळाची दिल्लीमध्ये. ह्यामध्ये म्हणजे एक गोष्ट समोर येते की ज्यामध्ये या आंदोलनामध्ये मुलींची संख्या खूप तुफान होते. म्हणजे दिल्ली असून दे, मुंबई असून दे, ज्या बेधडकपणे आपले प्रश्न आपण विचारत होते, मतं मांडत होते. एक तुम्ही त्याकडे कसं बघता हा एक प्रश्न, म्हणजे ज्यामध्ये आयसाच्या नेहा बोरा होत्या, पुण्यामधून चैताली म्हणून आहेत, त्या गेलेल्या, त्यांना पण लाठीचार्जचा सामना करावा लागला. इथे तुम्ही होता, ती एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक महिला म्हणून, एक लेडीज म्हणून खूप वाईट प्रसंग किंवा घाणेरडे अनुभव आले असतील की कोणत्या नजरेने लोक बघतात, कशा पद्धतीने वागवतात. तर ह्या आंदोलनात खास करून जेव्हा तुम्ही मुंबईत पूर्ण कव्हर करत होता, तर तुम्हाला असे अनुभव आले का? कशा पद्धतीने ट्रीट केलं गेलं? तुम्ही कशा पद्धतीने तिथे वावरत होतात? मला वाटतं की खूप मोठ्या संख्येने मुली या आंदोलनामध्ये दिसल्या, कारण ज्या मुली आहेत आत्ता त्यांना माहिती आहेत त्यांचे अधिकार, हक्क, आणि आत्ता जी सिच्युएशन आहे त्यापेक्षा बेटर सिच्युएशन आली पाहिजे ह्यासाठी मागणी करण्यासाठी आल्या होत्या. महाराष्ट्रातल्या मुलींचंच सांगायचं तर आपल्याला वारसाच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचा लाभलेला आहे, ज्यांनी मुलींसाठी पहिली शाळा उघडण्यासाठीच अंगावरती दगड, शेण आणि माती खाल्लेली आहे. त्यामुळे ज्या मुली दिल्लीत गेल्या होत्या आणि तिकडे ढाल म्हणून उभ्या राहिल्या सगळ्या आंदोलकांची आणि तिथून लाठ्याचा मार घेऊन परत आलेल्या आहेत, ती आमच्यासाठी खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे. आणि पोलिसांकडून गैरवर्तवणूक सुद्धा मुलींसोबत केली गेली, कशा प्रकारे मुलींना लाठ्यांनी मारलं गेलं हे आपण बघितलं. तर हे चुकीचं आहे, पण तेवढ्याच धैर्याने मुली पण सामोऱ्या गेल्या होत्या. तर लाठीचार्ज होणं एक गोष्ट आहे, पण तिकडे ज्या मुली होत्या त्या अवेअर होत्या. आणि जर तुम्ही एक बघितलं असेल, एका मुलीचा व्हिडिओ आपण बघितला, ती त्या प्रोटेस्ट साईटवरती भगतसिंगांचं पुस्तक वाचत होती. तुम्ही जर तिकडे गेला नाही तर तुम्हाला कळणार नाही. तिकडे फ्री लायब्ररी सुरू केलेली होती एका विद्यार्थी संघटनेतर्फे, जिथे पुस्तकं ठेवली होती. तर मुलं तिकडे यायची, पुस्तकं वाचायची. आणि
तो सहभाग मुलींचा तिकडे दिसला. तुम्ही जर ना त्या 20 तारखेनंतर बघितलं असेल तर सोशल मीडियावरती एक रील व्हायरल झालेली, जिकडे त्या मुली गेल्या होत्या. त्या मुलींनी ती रील बनवलेली, की कसा तो प्रोटेस्ट साईट मुलींसाठी खूप सेफ होता. स्टॅम्पेड होत होतं त्यावेळेस, प्रोटेक्ट करत होते मुलींना. मुलं बऱ्याच व्हिडिओजमध्ये तुम्ही बघितलं असेल तर मुली लीड करत होत्या करत त्या होते, मार्चला, देत होते. घोषणा देत होत्या, पोलिसांशी बोलत होत्या. तर हा फरक आहे. आणि आत्तापर्यंत काही वर्षांपूर्वी लढाई ही होती की शिक्षणामध्ये मुली शिक्षणामध्ये पुढे असल्या पाहिजेत, शिक्षण मिळालं पाहिजे. अजूनही ते आहे बऱ्याच रुरल लेवलवरती, की मुलींची जास्तीत जास्त संख्या एनरोल झाली पाहिजे शाळांमध्ये. पण बऱ्यापैकी वर्कफोर्स आता अ, अ, एका दुसऱ्या जेंडरचा म्हणजे फिमेल्सचा सुद्धा इथे आहे. तर त्या सुद्धा काम करतायत, शिकतायत, त्यांना सुद्धा आवाज आहे, म्हणून ही टक्केवारी तिकडे दिसली. तर आहे. आणि पण त्यांना कशा पद्धतीने वागवलं गेलं, ट्रोल केलं गेलं, ज्यांनी म्हणजे अतिशय रियाला आता जिने हम्म, ती गाडी अडवली, हम्म, तिला खूप निगेटिव्ह कमेंट्स आलाय, जीव मारण्याच्या धमक्या आल्या, तिने सायबर सेलला ती कंप्लेंट पण केली. म्हणजे अशी एक चित्र दिसतं की ज्यामध्ये जसं ती उभी राहिली त्यामुळे तिला अब्युसिव्ह लँग्वेजमध्ये बोलण्यात आलं. हम्म, खूप साऱ्या मुली, पण हाच एक भाग असूनही दुसरीकडे ज्या पद्धतीने म्हणजे आधीची आंदोलन जी व्हायची आणि आत्ताची आंदोलन, ज्यात हा मेजर डिफरन्स होता की प्ले कार्ड्स, पोस्टर्स, त्यातला सरकॅझम, त्यातली भाषा. पण ही भाषेचा कुठेतरी कळस नाही गाठला गेला असं नाही वाटत, की जे आक्षेपार्ह कुठे बोललं गेलं. म्हणजे पंतप्रधान पदाची एक गरिमा असते, किंवा त्या व्यक्तीला न बोलता किंवा त्या पंतप्रधान पदाला खूप अर्वाच्य भाषेत बोललं गेलं. म्हणजे सार्कॅस्टिकली एक गोष्ट होतीच, बोलत होते, व्यक्त करत होते, पण ही एक गोष्ट होती. आणि म्हणजे ह्या प्ले कार्ड्स किंवा सटॅरिकल ह्या सगळ्या गोष्टीला कसं बघतो? हे बघा, प्रत्येक जनरेशनची एक भाषा असते. आता हे आंदोलन सुरूच कुठून झालं, की तुम्ही आम्हाला झुरळं म्हटल्यापासून. म्हणजे सरन्यायाधीश मुलांना झुरळं म्हणतील हे चालतं. काही दिवसांपूर्वी तुम्ही बघितलं असेल, की विधिमंडळामध्ये, महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांच्या टीकाकारांना, मिसिंग लिंकचा जो प्रकार झाला त्याच्या टीकाकारांना संबोधताना भाडेके टट्टू, सुपारीबाज अशा प्रकारचे शब्द वापरतात. मग हे चालतं का, ज्यावेळेस जनप्रतिनिधीच अशा प्रकारचे शब्द वापरतात? आक्षेपार्ह, अति आक्षेपार्ह भाषा किंवा आंदोलनाला डिमीन करण्यासाठी आता हे सगळं जे नरेटिव्ह पसरवलं जातंय. तुम्ही त्या आंदोलनामध्ये आलात का, हा प्रश्न आहे. मी परत एकदा ते म्हणते की शिवीगाळ वगैरे ह्याचं समर्थन करत नाही आम्ही. पण प्रत्येक जनरेशनची एक भाषा असते. सटायरपासून सुरू झालेलं हे आंदोलन होतं आणि उपहास ह्या पोस्टर्समध्ये होता. आणि उपहास हा मनाला लागणारा असतो, टोचणारा असतो. मग हे टोचतंय म्हणून त्रास होतोय का? आणि ह्या उपहासाच्या भाषेमुळे हे रील्स मधून आलेलं रेझिग्नेशन आहे, हे आपण मान्य केलंय ना. मग रील्स मधून आलेलं जो प्रेशर गव्हर्नमेंटवरती बनत होता, प्रधानांचा राजीनामा दिला की घेतला गेला, हा पण एक होता. घेतला गेला, मागितला. फक्त स्वप्न नाही बघितलं की राजीनामा देईल कधी ना कधी. तो त्यासाठी आंदोलन केलं आणि तो मागितला ठामपणे, आणि म्हणून तो मिळालाय. म्हणजे असा मिळालाय की मीडियापासून दूर होऊन ही जनरेशन रील्स बनवत होती. त्या प्रेशर खाली येऊन पंतप्रधानांना सुद्धा 2 रील्स रात्री अपलोड कराव्या लागल्या. तसा अँगल पकडून बनवाव्या लागल्या आणि टाकाव्या लागल्या. हे शक्य करून दाखवलं या आंदोलनाने. स्वतःचं माध्यम मोबाईल वापरलं आणि हे करून दाखवलं, आणि हे रेझिग्नेशन मिळवलेलं आहे. तसंच व्यवस्थेमध्ये जे बदल अपेक्षित आहेत आम्हाला शिक्षण क्षेत्रामध्ये, त्याबद्दलही फक्त स्वप्न नाही बघत होत आम्ही, की कधी ना कधी हे बदल होतील, दिसतील. असं नाही, ते बदल मिळवण्यासाठी आम्ही प्रश्न विचारतोय. त्यासाठीची ही चळवळ आहे. त्यासाठी म्हणजे व्यवस्था एक बदलायला काळ जावा लागतो किंवा गोष्टी जरा व्हायला लागतात. पण ह्यामध्ये असं म्हटलं की की विद्यार्थी संघटना ज्या खूप आधीपासून ॲक्टिव्हली काम करत होत्या, ह्या आंदोलनामुळे विद्यार्थी म्हणजे डावे विद्यार्थी संघटना असो किंवा बाकीच्या विद्यार्थी संघटना, त्यांना एक पुनरुज्जीवित त्या झाल्यात का? त्यांची आंदोलनं, त्यांचं म्हणणं, म्हणजे आयसाच्या नेहा बोरापासून किंवा बाकीच्या सगळ्या ज्या स्टुडंट्स लीड करत होत्या, त्यांचं म्हणणं आता ऐकलं जावं लागलंय, त्यांना डिबेट्सला बोलू लागलंय. तर हा एक फरक जाणवला का? 100% हे आंदोलन सुरू झालं होतं स्पॉन्टॅनियसली.
सटायरमधून. पण जर तुम्ही बघितलं असेल ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ह्याला दिशा देण्याचं काम महाराष्ट्रातल्या सगळ्या डाव्या विद्यार्थी संघटनांनी केलेलं आहे. त्यामध्ये आमची पुरोगामी विद्यार्थी संघटना सुद्धा सामील होती, ह्याचा आम्हाला अभिमान आहे. आणि डाव्या विद्यार्थी संघटना आणि संघटनांना मुळातच एक पार्श्वभूमी असल्यामुळे एक शिस्त त्यांच्यामध्ये असते. जर तुम्ही ह्याचे नारे बघितले तर एकेकाळी हा नारा दिला जायचा, म्हणजे कोठारी कमिशनने 66ला हे म्हटलेलं आहे की शिक्षणावरती बजेटच्या 6% खर्च झाला पाहिजे, आणि आज 2026 पण तो होत नाही. तर डाव्या विद्यार्थी संघटनांचा तेव्हापासूनचा हा नारा आहे की बजेट पे जो खर्चा होगा, शिक्षा पे जो खर्चा होगा, बजेट का छठा हिस्सा होगा. आता आम्ही हे म्हणतोय की शिक्षा पे जो खर्चा होगा, बजेट का 10वां हिस्सा होगा. हे बघतोय आम्ही आणि हे मागतोय आम्ही. तर एकीकडे शिवीगाळ वगैरे बद्दल तुम्ही बोलताय, पण मोठ्या प्रमाणामध्ये जे नारे आहेत, इन्कलाब जिंदाबादचा नारा जो भगतसिंगांनी दिलेला आहे, किंवा शिक्षा पे जो खर्चा होगा ही आम्ही मागणी करतो आहोत. जे सरकार चांगलं नाहीये ते बदलवण्याची मागणी करतो. तर हे जे नारे आहेत ते सुद्धा डाव्या चळवळीनेच या आंदोलनाला दिलेले आहेत. त्यामुळे त्याला एक चांगला शेप देण्याचा प्रयत्न आणि रास्त मागण्यांचा ज्या रास्त मागण्या आहेत त्या सुद्धा डाव्या विद्यार्थी संघटनांनी या आंदोलनाला दिलेल्या आहेत. ह्यामुळे म्हणजे अजून एक फरक मेजर दिसला. जे पार्लमेंटमध्ये जे हाऊस चाललं तो एक पूर्ण वेळ होता, त्यामध्ये खूप सारे जेनझी वर्ड वापरण्यात आले खासदारांनी. मग अगदी सुप्रिया सुळेंपासून ते श्रीकांत शिंदेपासून डेलिलू सारखे असतील किंवा बाकीच्या गोष्टी. तर हे वर्ड्स वापरून खरंच जेनझीशी कनेक्ट होता येईल का किंवा काय? अजिबात नाही. फिलिंगशी कनेक्ट करता यायला पाहिजे. माझा जो प्रश्न आहे तो प्रश्न तुम्ही किती मांडताय ह्याच्याशी मला मतलब आहे. तुम्ही फ्रेंचमध्ये मांडा, मराठीत मांडा, इंग्लिशमध्ये मांडा, हिंदीमध्ये मांडा, आसामीमध्ये मांडा, किंवा जेनझीच्या लिंगोमध्ये मांडा, त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही आहे. द फिलिंग इज मोर इम्पॉर्टंट दॅन द लँग्वेज. तर आम्हाला वाटत नाही की जे परीक्षे संदर्भात बिल मांडलं गेलं, जे मंजूरही झालं, त्याचा कायदाही होईल, पण तो कायदा किती प्रश्न सोडवणारा असेल, किती त्याचं आउटपुट असणार आहे ह्याच्यावरती आमची नजर असेल, ते आम्ही बघतोय. तुम्ही संसदेमध्ये आमचं लक्ष वेधण्यासाठी कोणती भाषा वापरली ह्याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही. मग फोमो, डेलुलू, तुम्ही ह्या डेलुलूमध्ये राहू नका की तुम्ही आमची भाषा वापरली म्हणून आम्ही तुमच्या मागे येऊ. नाही, तुम्ही आमच्यासाठी कसे कायदे करताय, ते किती प्रभावी असतील ह्याकडे आमचा पूर्ण लक्ष असेल. फक्तच लक्ष वेधण्यासाठी हे करू नये संसदेमध्ये. ह्यामध्ये म्हणजे जेव्हा पंतप्रधानांनी ते 2 व्हिडिओ रिलीज केले, पहिला व्हिडिओ जेव्हा रिलीज केला त्यानंतर खूप क्रिटिसिझम आलं त्यावर, कसा कॅमेरा पकडलाय कसा आहे. त्यानंतर त्यांनी दुसऱ्या व्हिडिओची सुरुवात अशी केली, थँक्यू फ्रेंड्स फॉर युअर ऑल सजेशन, आणि मग ते लक्षात घेऊन असं केलं. हा एक फरक होता. म्हणजे यातून मोदी सरकार खरंच बॅकफूटवर गेलंय का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आता पुढे काय? 100% बॅकफूटला गेलेलं आहे. मग केंद्रामधलं भाजपचं सरकार असेल किंवा महाराष्ट्रामधलं सुद्धा भाजपचं सरकार असेल, तुम्ही कितीही आता रील्सच्या वेगवेगळ्या अँगलमधून रील्स बनवून टाकत असाल, ती तुमच्यावरती वेळ आलेली आहे. कारण मीडिया जो तुम्ही स्वतःच्या बाजूने मॅनेज करून घेतलेला आहे, 2016 पासून तुम्ही एकच गोष्ट मीडियाच्या माध्यमातून रटवता आहात. 12 वर्ष तुम्ही प्राईम मिनिस्टर आहात या देशाचे, तरी तुम्ही एकही प्रेस कॉन्फरन्स घेत नाही. सगळे स्क्रिप्टेड भाषणं करता, स्क्रिप्टेड इंटरव्ह्यू मीडियाला देता. त्याला उत्तर म्हणून सोशल मीडियावरची पहिली चळवळ भारतामध्ये उभी राहते. म्हणून तुमच्यावरती कीव येते आम्हाला की तुम्हाला आम्हाला फ्रेंड्स म्हणून रील बनवावी लागते. ते खूप खूप पथेटिक आहे आणि तर तुमचं डेस्परेशन आम्हाला दिसतंय. आणि त्यामुळे हा जो राजीनामा आम्ही घेतलेला आहे, तो राजीनामा जरी मिळालेला असेल तरी हे एका खूप मोठ्या बदल जो आम्हाला अपेक्षित आहे त्या प्रती टाकलेलं एक छोटं पाऊल आहे. इट इज अ बेबी स्टेप टुवर्ड्स अ बिगर चेंज. वी वॉन्ट टू चेंज अ लार्जर पिक्चर. वी वॉन्ट टू चेंज दिस सिस्टीम. आणि एक मंत्री तुम्ही रेझिग्नेशन आम्हाला दिलत, पण दुसऱ्या दिवशी त्यांचं संसदेमध्ये स्वागत केलं. असं चालणार नाही. एक मंत्री तुम्ही तिथून काढून एक दुसरेच अतिशय अजून त्यापेक्षा
खालच्या दर्जाचेच म्हणायचे असे मंत्री तिथे बसवणार असाल जे त्याच्यापेक्षा वर्स्ट असतील, तर तसं चालणार नाही. आम्ही त्याच्याकडे लक्ष देतोय. आणि ह्या राजीनाम्यानंतर पुढे काय, तर हेच की हे एक आंदोलन होतं एका विषयासाठी सुरू झालेलं, आणि ही आता मुवमेंट झालेली आहे. जेन झी असेल आणि आता त्यामध्ये जेन अल्फा पण असतील जे हे सगळं कन्झ्युम करतायत, ही मुवमेंट झालेली आहे. आणि त्यामुळे आता इथून पुढे जे शिक्षणासंबंधीचे विषय आहेत, जसं न्यू एज्युकेशन पॉलिसी आहे, काळानुरूप बदल घडले पाहिजेत, नवीन पॉलिसीज येत आहेत, पण त्या कोणासाठी आणतायत आणि कशा आणतायत हे पण महत्त्वाचं आहे. जसं न्यू एज्युकेशन पॉलिसी स्वतःच शिक्षणावरच्या 6% खर्चाबद्दल बोलते, पण तुम्ही केंद्र आणि राज्य सरकारचा मिळून फक्त 4% शिक्षणावरचं खर्च असेल तर कसं चालेल, ह्याबद्दल आम्ही प्रश्न विचारू. न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये तुम्ही शिक्षणाचं प्रायव्हेटायझेशन कसं होईल आणि जास्तीत जास्त मुलं ड्रॉपआउट कसे होतील हे जर असेल तर त्याबद्दल आम्हाला बोलावं लागेल. कारण न्यू एज्युकेशन पॉलिसी ह्या देशातल्या गरीब मुलांसाठी, मध्यमवर्गीय मुलांसाठी, दलित, आदिवासी, बहुजनांसाठी जर नो एज्युकेशन पॉलिसी ठरणार असेल तर आम्ही त्याबद्दल बोलू. ज्या देशामध्ये महात्मा फुल्यांनी फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशनची गोष्ट केली आणि ती आपण भारताच्या संविधानाच्या चौकटीत मानून त्यासाठी राईट टू एज्युकेशनचा कायदा आणला आणि शिक्षण हे समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचलं पाहिजे असा कायदा आणला, त्यासाठी आपलं योगदान आहे. त्या देशामध्ये तुम्ही मुलांना ड्रॉपआउट करून ह्या न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये जर कट असेल ड्रॉपआउट करण्याचा, तर तो चालणार नाही. कारण आधी जर तुम्ही बघितलं की 10+2चा पॅटर्न आहे, त्यामुळे मुलं जी ड्रॉपआउट होतात ती एकतर 5वीत होतात, कारण पुढे 8वी 9वी 10वी आहे, किंवा 10वीत होतात. आता तुम्ही बघितलं तर प्रायमरी एज्युकेशन आणि 1ली 2री म्हणजे 2रीत मुलगा ड्रॉपआउट होणार आहे, मग 5वीत मुलगा ड्रॉपआउट होणार आहे. म्हणजे तुम्ही ड्रॉपआउट होण्याचे टप्पे पण निश्चित केले. तुम्ही क्लस्टर एज्युकेशन, क्लस्टर युनिव्हर्सिटीज उभारणार तालुक्याच्या ठिकाणी, मग गाव तिथे शाळा, हे धोरण कुठे गेलं? आणि गाव तिथे शाळा नसेल तर मुली शाळेमध्ये कशा शिकतील हा आपला प्रश्न आहे. गावगाड्यातला विद्यार्थी शाळेत कसा जाईल हा आमचा प्रश्न आहे. त्यामुळे ही आमची मागणी आहे की जसं दाक्षिणात्य काही राज्यांनी न्यू एज्युकेशन पॉलिसी आम्ही आमच्या राज्यामध्ये लागू करणार नाही, कारण शिक्षण हा राज्य आणि केंद्र दोघांचा विषय आहे, तसं महाराष्ट्राने सुद्धा करावं ही आमची मागणी आहे. महाराष्ट्रासाठी आपली एज्युकेशन पॉलिसी असली पाहिजे, आपला खर्च असला पाहिजे. फक्त कशासाठी तरी मतदारांची दिशाभूल करण्यासाठी वेगवेगळ्या योजना जाणार आणि शिक्षण आणि रोजगारासाठी बुलंद काहीच उपाययोजना आर्थिक तरतुदींमध्ये नसेल, बजेटमध्ये नसेल, तर तसं चालणार नाही. तर राजीनाम्यानंतर पुढे काय हा प्रश्न जो सारखा येतोय, तर राजीनाम्यानंतर पुढे हेच आहे, शिक्षण हे समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचलेलं हवं आहे. जर तुम्ही एक इंटरव्ह्यू बघितला असेल, धर्मेंद्र प्रधान जे एज्युकेशन मिनिस्टर होते त्यांना विचारला प्रश्न की तुम्हाला असं वाटतं का, ते त्यात म्हणतायत की तुम्हाला असं वाटतं का, तुम्हाला असं हवं आहे का की तुमचा मुलगा ज्या शाळेत जातो आणि तुमच्या घरात कामाला येणाऱ्या स्त्रीचा मुलगा ज्या शाळेत जातो त्या शाळेची फी समान असावी, तर तो रिपोर्टर पण नको म्हणतोय त्याला, नसावी. अरे असं कसं? हा तो भारत आहे ना ज्यामध्ये आपण समानतेचं स्वप्न बघतोय. तर मला हवंय, आम्हाला हवंय की या देशातल्या गरीब मुलाचं आणि श्रीमंत पालकाच्या मुलाचं शिक्षणाची फी समान असावी. ह्यात वाईट काय आहे? समान असावी. जर आपल्या मताची किंमत सेम आहे तर आपल्या मुलाच्या शाळेतल्या शिक्षणाची फी समान का नसावी? ती समान असली पाहिजे, त्यासाठीची ही चळवळ आहे. तर हेच आहे पुढे आणि हेच आम्ही विचारू. मुलं शाळेतून ड्रॉपआउट होऊन चालणार नाही, सरकारी शाळा बंद होऊन चालणार नाही, सरकार शिक्षणावरचा खर्च कपात करून चालणार नाही, पेपर फुटी चालणार नाही आणि शिक्षणामधलं प्रायव्हेटायझेशन, खाजगीकरण पण चालणार नाही. याबद्दल पुढे ही चळवळ पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न असेल. शेवटचे 2-3 प्रश्न. एक म्हणजे आता तुम्ही जसं म्हणालात की समान इक्वेलिटीची गोष्ट, ह्यामध्ये अजून एक मुद्दा म्हटला होता आता की रिझर्वेशन हटवा. तो मुद्दा आणला जातो की त्याबद्दल चर्चा केली पाहिजे. एक पेज पण इंस्टाग्रामवर सुरू झालंय, त्याकडे तुम्ही कसं बघता? आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेन झीचं प्रतिनिधित्व करताना या सगळ्या एकूण 2-3 महिन्यांकडे, या आंदोलनाकडे तुम्ही कोणत्या पद्धतीने बघता? म्हणजे जर समराईज करायचं झालं तर तुम्ही ती कशा पद्धतीने कराल? रिझर्वेशन बद्दल बोलायचं तर रिझर्वेशन हटाव हे तेच लोक बोलतायत ज्यांचा ह्या विषयावरती अजिबात अभ्यास नाहीये सखोल. ह्या देशामध्ये जर
अलीकडेपर्यंत रोहित वेमुलासारख्या मुलांचे किंवा डॉक्टर पायल तडवीसारख्या मुलांचे, विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षण घेत असताना त्यांना सुसाईड करावा लागत असेल, त्यांना आयसोलेशनमध्ये जाऊन रॅगिंगला सामोरं जावं लागत असेल, तर हे ह्या देशात होणारे इन्स्टिट्यूशनल मर्डर्स आहेत. आणि त्यामुळे त्याला उत्तर देण्यासाठी रिझर्वेशन पॉलिसी ही अत्यंत महत्त्वाची आहे. मग ती रिझर्वेशन असू दे किंवा UGCच्या नवीन गाईडलाईन्स लागू झाल्या पाहिजेत, अशा प्रकारचा भेदभाव होणार नाही म्हणून. ती मागणी आहे आणि ती राहणारच. जोपर्यंत शिक्षण हे सगळ्यांसाठी ॲक्सेसेबल होत नाही तोपर्यंत रिझर्वेशन ह्या देशामध्ये असणं गरजेचं आहे. त्याला आमचा पूर्ण पाठिंबा असेल आणि त्याबद्दल प्रत्येकाने स्वतःला एज्युकेट केलं पाहिजे, हेच मी म्हणेन. आणि समराईज करायचं तर हेच आहे की ही मुवमेंट सुरू झालेली आहे आता आणि ह्या मुवमेंटचा भाग प्रत्येकाने जो सजग नागरिक आहे तो असणार आहे. आणि त्यामुळे इतर कोणी हे आंदोलन भरकटवण्याचाही प्रयत्न करू नये. जसं हे बघितलं राजीनाम्यानंतर आता कोण काय काय स्टेटमेंट्स देत आहेत, कंगना रनौत, विश्वास नांगरे पाटील यांचं. त्यामुळे ते सगळं त्यांचे केविलवाणे प्रयत्न आहेत. ज्याला कोणी ह्या भूलतापांना बळी पडणार नाही. आम्ही कठीण प्रश्न विचारतोय, तर त्यामुळे टीका पण करायची असेल तर ती टीका पण कठीण करा. आम्ही बजेटच्या खर्चावर प्रश्न विचारतोय, तर तुम्ही प्रतिउत्तर पण तेच द्या. उगाच इतर प्रतिउत्तर चालणार नाही. तर समराईज करण्यासाठी हेच आहे की एकत्र आलो तर बदल घडू शकतो आणि हा बदल घडवण्यासाठी एकत्र इथून पुढेही यायची गरज आहे आणि ते सगळ्यांनी आलं पाहिजे आणि प्रश्न विचारले पाहिजेत. एकच आता ह्या मुवमेंट्समध्ये ना चे ग्वेराचे, भगतसिंगचे खूप पोस्टर दिसले ज्यामध्ये कॉम्रेड हा शब्द सातत्याने येत होता. तर कॉम्रेडचा नक्की अर्थ काय आणि त्याचं काय काम असतं? कॉम्रेड म्हणजे साथी, कॉम्रेड म्हणजे मित्र, असा इतका सोपा अर्थ त्याचा आहे. त्यामुळे मला जे अपेक्षित आहे त्यामध्ये मला जो साथ देतोय तो माझा कॉम्रेड आहे, तो माझा मित्र आहे. आणि हे त्यामध्ये होताना दिसलं. चे गवेरासारखं प्रतीक आहे ज्यांनी क्युबामधल्या देशामध्ये क्रांती घडवून आणली. आणि क्रांती म्हणजे काय? अन्याय होतो म्हणजे चे गवेरा असं म्हणतो की जिथे जिथे अन्याय आहे त्याबद्दल जर तुमच्या मनात चीड असेल तर तू माझा कॉम्रेड आहेस. हे चे गवेराचं वाक्य आहे. आणि त्यामुळे जिथे जिथे अन्याय होतो त्या अन्यायाबद्दल जर तुम्हाला चीड येत असेल, काहीतरी बदल घडवून आणायचा असेल, तर तुम्ही ह्या मार्गावरचे साथी आहात, होऊ शकता. आणि भगतसिंग आपल्या भारतामधले ज्यांनी इन्कलाब जिंदाबादचा नारा दिला की लॉंग लिव्ह रेव्होल्युशन असा त्याचा इंग्लिशमध्ये अर्थ होतो, ज्यांना क्रांती अभिप्रेत होती. आणि जे वयाच्या खूप लवकर ज्यांनी देशासाठी आपले प्राण दिले आणि फाशीवर जाताना जे म्हणाले की वी आर पॉलिटिकल प्रिझनर्स, आम्हाला असं जेलमध्ये नका ठेवू, हँग अस टिल द डेथ. आणि ते फासावर चढताना सुद्धा वंदे मातरम आणि इन्कलाब जिंदाबाद हे म्हणत होते. त्यामुळे तेच की आम्हाला हे भान आहे कोण आमचे प्रतीक आहेत आणि त्यांना घेऊन त्या पथावरती आम्ही चालू. या सगळ्याकडे बघताना एक राहत इंदोरी साहेबांचा एक शेर आहे की सभी का खून शामिल है यहाँ की मिट्टी में, किसी के बाप का हिंदुस्तान थोडी है. तर सगळ्यांना प्रश्न विचारण्याचा हक्क आहे. एक सरकार म्हणजे कोणी भारत देश नव्हे. तर ह्या आंदोलनाने ही खूप मोठी स्टेटमेंट ह्या आंदोलनाचं असेल तर हे की तुम्ही प्रश्न विचारू शकता, बेधडकपणे मांडू शकता. अकाउंटेबिलिटी तेच म्हणजे जसं मी म्हटलं की रील्सने आणलेलं हे रेझिग्नेशन आहे. आणि सोशल मीडियावरती आपण बघतो की रोज एक नवीन ट्रेंड बदलतो. एक गाणं ट्रेंडमध्ये येतं, मग लोक त्यावरती रील्स बनवतात किंवा जे काही. तर मला असं वाटतं की ह्या आंदोलनाने एक ट्रेंड सेट केलेला आहे. अँड द न्यू ट्रेंड विल बी asking for climate change policy will be the new change, asking for good education policy will be a new trend, asking for accountability will be the new trend, and we have set it. हा ट्रेंड सुरूच राहो. तुमचा जे प्रश्न विचारण्याची तुमची गोष्ट किंवा प्रश्न लढण्यासाठी ही तुमची गोष्ट सुरूच राहो. यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही आज इथे आलात, वेळ दिलात, त्यासाठी खरंच थँक्यू. आणि हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, पॉडकास्ट आवडला असेल तर नक्की शेअर करा. आचार्य मीडियाला सबस्क्राईब करा. धन्यवाद.